सियावर प्रभु रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय, जय श्री राम, जय श्री राम। सर इकडे पुढे मागे आपण सर्व मिळून साजरा केला जावं। मागे सर मागे सारखं जीवन होय तुम्हारा बन के तुम चमके तारा, बन के तुम चमके तारा। Happy birthday to you, to you। साल के दिन में 50,000 जन्म दिन तुमको लाख 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 बधाई। भगवान का करो तुम्हारा भगवान का करो प्रार्थना आशीर्वाद विनंती। आणि इतर सर्व उपस्थित मान्यवर वाढदिवस आहे आणि आपण सर्व गॅस घेऊन आपलंही काही समाजासाठी आपलंही समाज माननीय जगीर दादा साहेब त्यांचा वाढदिवस निमित्त आपण सर्व समाजामध्ये उपस्थित आहात। आज खरंच आनंदाचा दिवस आहे। म्युनिसिपालिटीमध्ये MPC आपल्या दादांनी सरकारी शासकीय नोकरीमध्ये काम केलं आणि निरंतर काम करत असताना 2004 त्यांनी स्वच्छ निवृत्ती घेतली आणि शिक्षणाचा वसा 1984 मध्ये त्यांनी भारतीय गुणवत्ता संस्था ही संस्था उभारली। त्याच्या माध्यमातून तळागाळातील दलित दुबळ्या व्यक्तींना शिक्षणाच्या माध्यमातून न्यायदान देण्याचं काम दादांनी केलेलं आहे। समाजकार्य आणि प्रत्येकाच्या तळागाळातील छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपर्यंत त्यांच्याविषयी तळमळ असणारे आपले दादा, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि प्रत्येक व्यक्तीला कसं ओळखायचं, प्रत्येक व्यक्तीची ओळख आणि समाजामध्ये कसा बदल होईल यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारे आपले दादा यांचा वाढदिवस आहे। त्यानिमित्त आपण सर्वजण जमलो आहात। त्यांची दूरदृष्टी, नेतृत्व, समाजाभिमुख विचाराची प्रेरणा असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जसे म्हटले की शिक्षण हे वाघींचं दूध आहे, ते पिल्यास माणूस बोलण्याशिवाय राहणार नाही। तसंच आपले अध्यक्षांची तळमळ आहे की प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला, गरीबातील गरीब व्यक्तीला, विद्यार्थ्यांना काय मिळालं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे। त्या माध्यमातून जर विद्यार्थी शिकले तर आपला समाज सुधारेल, समाज सुधारेल तर आपला देश सुधारेल। अशा प्रकारे आपल्या देशाची प्रगती होईल अशी नेहमी आपल्या अध्यक्ष साहेबांना आपल्या समाजाविषयी तळमळ आहे। नाव सांगतो डॉक्टर BGBS बीएड कॉलेज प्राचार्य डॉक्टर श्रीकांत पाटील। धन्यवाद। त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर उद्योग, सहकार, शिक्षण या क्षेत्रामध्ये भरघोस असं कार्य सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षण, सहकार या क्षेत्रामध्ये भरपूर अशी प्रगती केली आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी शिक्षणाचं जाळं पसरवलं आहे। लोकविकास बँकेच्या माध्यमातून अगदी शेवटच्या तळागाळापर्यंत नागरिकांना त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे। त्याचप्रमाणे
औद्योगिक याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी उद्योग सुरू केले. शिक्षणामध्ये सुद्धा त्यांनी भरगचाची भरारी घेतलेली आहे. असे जे.के. दादा यांना आज वाढदिवसानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो. विश्वनाथ गवळी. पण अजून आमच्या आहेच त्यांनी परत स्थापन केले लोकांच्यासाठी शिक्षणासाठी आपण नवीन एक सेंटर सगळं पैठणीसाठी गावातल्या लोकांना याचा बराच फायदा होईल. त्या निमित्तानं त्यांच्या वाढदिवसासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. चांगलं आरोग्य तुम्ही काय शुभेच्छा देणार? जे.के. दादांना निरोगी आयुष्य, सुख समृद्धी, भरभराटी आणि राजकारणातसुद्धा त्यांनी प्रगती करावी, जिल्ह्याच्या पदावरती जाऊन बसावं अशा प्रकारची अपेक्षा करतो. जे.के. दादा हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलं आणि प्रशासकीय कामामध्ये ते अतिउच्च पदावरती म्हणजे उद्योग सचिव या पदावरती जाऊन पोहोचले. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी धार्मिक, सामाजिक आणि इतर शैक्षणिक कार्यामध्ये त्यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रगती केली आणि आज ते सुद्धा समाजसेवा करत आहे आणि कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचं ना नाही, कोणतंही काम असेल तर यश मानतात. आणि म्हणून अशा या जे.के. दादा साहेबांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांनी उच्च पदावरती जाऊन पोहोचावं अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे.के. साहेबांनी तरुण पिढी शैक्षणिक क्षेत्रामध्ये उभी केलेली आहे. त्यांनी उद्योग सचिव असताना सुद्धा आणि आतासुद्धा म्हणजे वैजापूरला त्यांनी लढा दिला आणि MIDC त्यांनी वैजापूरला आज आणलीच. आज त्या ठिकाणी प्लॉटचे वाटप होत आहे आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी अनेक उद्योजक, तरुण उद्योजक त्यांनी या ठिकाणी मोठे केले, त्यांना मदत केली. त्यांना पैठणी साडीचं सुद्धा या ठिकाणी वैजापूर आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी प्रचार आणि प्रसार केला आणि आज वैजापूरमध्ये चांगल्या प्रकारचं प्रतीचं पैठणी साडीची निर्मिती होती, याचा मला आनंद आहे. पितृतुल्य व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखले जातात. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा वारसा आहे. आज कुणी माणूस कोणत्याही कामासाठी गेला तर नाही म्हणत. असे जे.के. दादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी अगोदरच सांगितलं की जे.के. दादा म्हणजे दादा असे तर कोणतंही काम घेऊन दादाकडे गेलं ते नाही, त्यांच्या तोंडात शब्द नाही. यस म्हणजे काम होणारच अशा प्रकारचा शब्द जे.के. दादाच्या तोंडात आहे आणि त्यासाठी ते प्रयत्न करतात आणि अहोरात्र प्रयत्न करतात. ते कधीही कोणत्याही नागरिकांसाठी त्यांच्याकडून नाही हा शब्द नाही आहे आणि म्हणून मी अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा देतो आणि त्यांची प्रगती व्हावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून 2 शब्द संपवतो. दादांनी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, अजून कष्टकऱ्यांना, बेरोजगारांना दिलासा दिला कर्जाच्या रूपाने. त्यावर आता मी अगोदर सांगितलं दादांनी बँकेच्या माध्यमातून बँक उभा करणं इतकं काही सोपं काम नाही आणि घरातल्या घरामध्ये आपण सुद्धा घरातले सुद्धा 4 भाऊ आपण एकत्र राहू शकत नाही, परंतु दादांनी आत्ता संघर्ष केलं, त्यामधून त्यांनी बँक उभा केली आणि बँक उभा केल्यानंतर सुद्धा दादा इतके लोकप्रिय आहे ते आज पुन्हा या लोकविकास बँकेचे चेअरमन, ते संस्थापक अध्यक्ष आहे, संस्थापक चेअरमन आहेत आणि आज सुद्धा त्या बँकेची ती प्रगती करत आहे. आपण पाहिलं या धकाधकीच्या काळामध्ये अनेक बँका, अनेक सोसायट्या, अनेक संस्था यावरती अनेक प्रकारचे वाईट प्रसंग आलेले आणि अशा वाईट प्रसंगाच्या काळामध्ये सुद्धा जे.के. दादांनी लोकविकास बँक ही या ठिकाणी चांगलं या बँकेचं